ह्या विजयनगर साम्राज्यातलं काय म्हणत अनेक अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आश्चर्यचकित करतात. त्यातलं मला आश्चर्यचकित केलं जाणार आहे त्या विरूपाक्षाच्या सगळ्यात पहिला जो आहे तो 9 मजली बांधलेला एक गोपूर आहे आणि त्याच्या समोरनं सूर्याची किरणं ही मंदिरावर येत असतात. तुम्ही त्या विरूपाक्ष मंदिरात गेलात आणि थोडं वरती चढलात त्याच्या पुढच्या भागातनं एक खोली, आडवी खोली लागते. त्या खोलीमध्ये बरोबर एक वीट फक्त काढलेली आहे आणि ती वीट काढल्यामुळं तो समोरचं जे गोपूर आहे 9 मजली गोपूर आणि त्याच्या मागणं असलेला त्या सूर्याची किरण यामुळं त्या गोपुराची सावली बरोबर समोरच्या भिंतीवर उलटी पडते. म्हणजे गोपूर हे असं दिसतं आणि त्याची सावली बरोबर उलटी दिसते. हे पिनहोल कॅमेरा तंत्र जे आहे हे तिथं फार सुंदर त्यांनी तयार केलेलं आहे. त्या विरूपाक्षाच्या समोर बाजार आहे आणि त्या बाजाराचं वर्णन फार सुंदर आहे. ते नुनीश किंवा बाकी बरेच लोक करतात ते म्हणजे त्या बाजारामध्ये टोपल्यांमध्ये भरभरून हिरे आणि माणके ठेवले जात असत विकायला. बापरे. घोड्यांपासनं हत्तींपर्यंत विक्री होत असे. म्हणजे फुलं, फळं, भाज्या तर झाल्याच, पण तुम्ही बघा हिरे माणके ज्यावेळेस टोपल्यांमध्ये विकतायत तेवढंच घेणाऱ्याचंही प्रमाण आहे. इतके पैसे त्या नगरीत होते. एकांत निलय बांधली होती, म्हणजे जेवणाची सोय, खानावळी बांधली होती, पाणपोया बांधल्या होत्या. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABC मराठी न्यूज.